उपसभापती सचिन भाऊ आहिर आहे. वडाळ्यातील प्रति पंढरपूर म्हणून ऐतिहासिक मंदिरामध्ये तुम्ही आज आलेले आहात. काय मागणी केलेली आहे? मी ते 1999 सालापासून च्या अगोदर 96 साली मी ज्यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा अध्यक्ष झालो तेव्हापासून माझा संबंध आहे. आणि तुम्ही बघता आता जी व्याप्ती ही अशी एवढी वाढत चाललेली आहे की ज्यांना पंढरपूरला जाता आलं नाही ते इकडे नतमस्तक होतात. म्हणून राज्याचे आज उपमुख्यमंत्री पण एकनाथ शिंदेसाहेब पण इकडे नतमस्तक व्हायला येणार आहेत. आणि एक मोठा आनंदाचं वातावरण तुम्हाला आपल्याला मिळतो आहे. ही आषाढी एकादशी करत असताना अनेक लोक भाविक वारकरी सांप्रदायिकची लोक वाजत गाजत करतात, पण सामाजिक भान पण ठेवतात. म्हणून आपल्या इकडचे जे काही प्रश्न आहेत तेही देखील साकडे घालण्याचं काम करत आहे. आज तुम्ही बघता का देशामध्ये पण तरुणांचा आवाज हे ऐकलं जायला पाहिजे, ही भूमिका ज्यावी आहे त्यावेळी अशी मी अपेक्षा करतो की त्यांचाही आवाज शासन ऐकतोय, त्यातून लवकरात लवकर मार्ग निघावं आणि जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भावना आहे त्या भावनाचा कुठेतरी निरासन व्हावं अशी अपेक्षा करतोय. पाऊस हे काही प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती येतोय, काही ठिकाणी पाऊस पण अजून पडलेला नाही आहे. मुंबईकरांचे पण पाण्याचे हाल होऊ नये म्हणून नतमस्तक होत असताना योग्य पाऊस पडावं आणि सर्वांच्या आणि विशेषतः शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि उपेक्षित समाजाला न्याय मिळावं आणि सुख समृद्धी लाभावी अशी मी विठोबा रुक्माईकडे साकडा घालण्याचं काम केलं. उपसभापती आहात तुम्ही, त्यानंतर मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून 2-3 दिवस आंदोलन सुरू आहे. महिलांवर, मुलींवर आणि विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे लाठी चुकीचं आहे की आणि त्याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी घेतली, मी स्वतः घेतली. 1-2 घटना जे दादरचे झाले हे झाले त्याच्यात तातडीने कारवाई करण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री जसे तसे आमची पण आहे. कारण शेवटी कोणाचाही आवाज दाबला नाही आला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. कारण शेवटी जे लोक जे आहेत ते काही बाहेरून आले नाही आहे, आपलेच आहेत, आपलेच मतदार आहेत, भारतातले नागरिक आहे. कदाचित त्यांचा मार्ग योग्य अयोग्य आपल्याला वाटत असेल, पण त्यातून त्यांचं म्हणणं ऐकणं हे मला वाटते काळाची गरज आहे. उद्याला ठाकरेंचा पण मोर्चा असणार आहे, ठाकरे बंधूंचा. आता काय झालेलं आहे, काही लोक राजकारण ह्याच्यावरती करत हे दुर्दैवी आहे. म्हणजे आम्हाला आनंद झाला असता की 15-20 दिवस अगोदर, 1 महिन्या अगोदर त्यांना जाग आली असती तर कदाचित ही गरज लागली नसती. आज आंदोलन आपोआपच होतो आहे, त्याच्यावरती फक्त आपण घोड्यावर जाऊन बसायचं आणि त्याला राजकीय वळण द्यायचं हे मला वाटते दुर्दैवी आहे. ते टाळता आलं असता, बरा आला असता. आणि तुम्ही बघितलं असेल की जंतर मंतरचं आंदोलनाला एवढे दिवस लागलेत, पण काही नेत्यांना जायला एवढे महिने का लागले असं हे लोक विचारत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल घोषणा केलेली आहे की पेपरफुटी प्रकरणात एक कठोर कायदा येणार. एक फक्त कायदा येणार नाही तर जे दोषी आहेत त्यांना तर अरेस्ट होईल, पण भविष्यकाळामध्ये असं होणार नाही यासाठी लवकरात लवकर केंद्र सरकार एक बिल आणण्याचं काम केलं जाणार आहे. आणि त्यातून मला असं वाटते विद्यार्थ्यांमध्ये मोठा दिलासा होण्याची शक्यता नाकारत आहे. तुमचे पूर्वीचे मित्र अरविंद सावंत काही वेळापूर्वी तिथे येऊन गेले आणि त्यांना आमच्याशी संवाद साधताना म्हटलं की वारकरी ज्या प्रकारे निष्पाप भावनेनं विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, तसंच सध्याच्या राजकारणामध्ये जे पैशानं जे दुसऱ्या पार्ट्यामध्ये जातात किंवा दुसरे पक्ष बदलतात त्यांना पण अशी ते कुठेतरी निष्पाप भावना यावी असं त्यांना म्हटलं. काय असते, काही लोक जे ज्यावेळी बोलत असतात त्यांनी स्वतः आपलं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की या अगोदर काय काय झाले होते, काय काय झाले होते ते मी आता त्याच्यात जात नाही. एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी लोक भूमिका बदलतात काय ह्याचं आत्मपरीक्षण करून का करत नाही आहे. आज फक्त टीकेला आणि आरोपला आरोप करण्यापेक्षा पक्षातले 6 मजबूत खासदार जे लोक ज्यांच्याबरोबर आहेत, कारण त्यांना तुम्हाला जर उमेदवारी दिली नसती तर ते निवडून येऊ शकले असते का पक्षाचे ते खासदार म्हणून? हे का त्यांना द्यावी लागली? कारण ते मजबूत लोक होते म्हणून द्यावी लागली. म्हणून आता मला ते आत्मपरीक्षण करायला पाहिजे. निवड फक्त आरोप करत करत असंच आरोप त्यांनी 40 आमदारांबद्दल केलं, काय झालं, 57 निवडून आले. एकंदरीत कुठेतरी आरोप करण्यापेक्षा हे खासदार आणि आमदार का दूर गेले याचं आत्मपरीक्षण ठाकरे गटाने करावं असे सचिन आहिर यांना म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन संतोष मोरे, मुंबई.